टायगर बघायला गर्दी बघा केवढी. मस्त क्रोकोडाईल स्विम करते आता. वा, हा बघा मस्त पोट मारून उभा आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी आणि आगरीकोळी युट्यूब चॅनल भागेश आणि आरती व्लॉग्सवर. तर आज आम्ही चाललोय राणीच्या बागेत, जे लोकेटेड आहे भायखलामध्ये. त्याचं पूर्वीचं नाव होतं ब्रिटिशकालीन काळात व्हिक्टोरिया गार्डन्स आणि आताचं नाव आहे वीर माता जिजाबाई भोसले उद्यान. पण आपण सर्व त्या गार्डनला राणीची बाग म्हणून ओळखतो. लास्ट टाइम मी या गार्डनला व्हिजिट केलं होतं 17 ते 18 वर्षापूर्वी, जेव्हा मी शाळेत होतो. आता खूप वर्षांनी मी परत चाललोय क्रेयन्सला घेऊन. तर रिसेंटली हे गार्डन रिनोव्हेट केलंय आणि खूपच सुंदर तऱ्हेने डेव्हलप केलंय. तर या गार्डन मध्ये कोणकोणते प्राणी आहेत, कोणकोणते बर्ड्स आहेत आणि आताची राणीची बाग कशी दिसते हे सर्व तुम्हाला या व्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर पूर्ण व्लॉग नक्की पहा आणि आपल्या जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला आपण आता करूया प्रवास आणि भेटूया डायरेक्टली राणीच्या बागेत. मोरिया मंगलमूर्ती मोरिया. छत्रपती शिवाजी महाराज की. गाईज, आम्ही आता फायनली पोहोचलो आहोत राणीच्या बागेत. तर चला आता आपण पहिला तिकीट काढूया आणि एंट्री करूया राणीच्या बागेत. त्याच्या नियमांचं पालन करूया आणि निरोगी व भविष्यासाठी प्रयत्न देऊया. गाईज, आहे राणीच्या बागेचा तिकीट एरिया. चला आपण तिकीट घेऊया आणि आता एंट्री करूया. तर गाईज, राणीच्या बागेची तिकीट प्राइस आहे ॲडल्टसाठी 50 रुपीज इच आणि 3 to 12 इयर्सच्या चाइल्डसाठी 25 रुपीज आणि 3 इयर्सच्या बिलो फ्री आहे. तुम्ही पाहू शकता क्रियांश किती एक्सायटेड आहे सर्व ॲनिमल्स पाहण्यासाठी. खूपच सुंदर एंट्रन्स केला आहे. तर गाईज, आम्ही आता एंट्री केली आहे गार्डन मध्ये. हे आहे गोरख चिंच. पाहू शकता किती मोठं झाड आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध काळा घोडा शिल्प. राणीच्या बागेत जागोजागी मॅप सुद्धा लावले आहेत इन्स्ट्रक्शनसाठी. तर चला आपण मॅप बघूया आणि करूया राणीच्या बागेची सफर. मस्त तोफ ठेवली आहे इथे. गाईज, आता आपण आलो आहोत अस्वलाच्या कक्षात, म्हणजे स्लोथ बेअर. बघा आपल्याला अस्वल दिसते का. अस्वल बघा कसं झाडावर चढतोय आता.
चला देश बा जोडायचं आलं. एक नंबर. भालू फायनली बाहेर आले आहेत. जोड्याने आले एकदम. बघा किती मोठे आहेत असं. क्रेश हाय कर, भालूला हाय कर. वाव. तर काहीच अस्वल आपल्याला मस्त जवळून पाहायला मिळाला. तर चला आता आपण टायगर पाहूया. तर काहीच लवकरच आपल्याला लायन सुद्धा दिसणार आहे राणीच्या बागेत. सध्या काम चालू आहे. आता जाऊया टायगरच्या टेरिटरीमध्ये. बघूया आपल्याला टायगर बघायला मिळतंय की नाही. टायगरचा फायनली लुक मिळालाय. वाव. तीन टायगर आहेत. एक है यहाँ पे सोया हुआ. एक टायगर आहे. बोलो टायगरला बोलो. टायगर बोलले ये बघ बघ तिथे बघ. ते बघ झोपल्या बघ. A few moments later. मित्रांनो खूप टाइम वाट पाहिल्यानंतर वाघ फायनली जवळ आला आहे पोहण्यासाठी. तर चला तुम्हाला दाखवतो क्लोज लुक. टायगर बघायला गर्दी बघा केवढी. बघा टायगरला बघा. गाइस तुम्ही पाहू शकता वाघ आपल्या किती जवळ आलाय. मध्ये फक्त ग्लासचं अंतर आहे. तर वाघाचा आपल्याला खूपच सुंदर जवळून शॉट मिळाला. चला आता आपण दुसरे प्राणी पाहूया. तर चला आपण आता जाऊया हायना आणि बिबट्या लिओपार्डच्या टेरिटरीमध्ये.
आता पाहूया आपण हायना. मी सर्व काही खातो. डेंजर डॉन. जल्दी को तुमसे ऐसी तरह कर दे. आधी इथे आहे डिअर, स्पॉटेड डिअर, बाकिंग डिअर, पेंग्विन, सांबर आणि पाणघोडा. तर आता आपण पाहूया पाणघोडा म्हणजेच हिपोपोटामस. मस्त पाण्यात आराम करते तो. हिप्पो काय पाण्याच्या बाहेर येत नाही. तिथपर्यंत चला आपण दुसरे प्राणी पाहूया. आता आपण पाहूया सांबर. एक सांबर दिसतोय, बघूया अजून आहेत का. सगळ्या हरणांची मीटिंग भरले, पाहू शकता. सगळे एकत्र बसले. मस्त वेगळ्या अँगलने आता शूट घेतं. इथे आहे पेंग्विन कक्ष, बर्ड पॅराडाईस, टर्टल, बटरफ्लाय गार्डन आणि ॲक्वाबर्ड. तर चला पहिला पेंग्विन कक्षाला व्हिजिट करूया. आज तुम्ही पाहू शकता शाळेच्या मुलांसाठी पण वेगळा कक्ष बनवलाय. तर हे आहे हम्बोल्ट पेंग्विन कक्ष. तर चला आपण पेंग्विन कक्षामध्ये एंट्री करूया. चला आता आपण एंट्री करूया. गाईज खूप सारे पेंग्विन्स आहेत पेंग्विन कक्षात आणि त्यांना एवढ्या जवळून पाहण्याची मजा काही वेगळीच आहे. वाटर डजंट एक्झिस्ट फॉर दैट. पेंग्विन उडी मारते बघ. अरे वा वा, कसा पोहते बघ मस्त. क्रेश हाय कर पेंग्विनला, हाय कर पेंग्विनला, हाय कर क्रेश. अरे वा वा.
हा आहे राणीच्या बागेचा कॅफेटेरिया. तर चला आता काहीतरी खाऊन घेऊया, नंतर पुन्हा जाऊया बाकीचे प्राणी आणि पक्षी पाहायला. गाईज माझी मेवणी, साडू आणि त्यांचा मुलगा दियान सुद्धा आला आहे राणीच्या बागेत. तर चला त्यांना सुद्धा भेटूया. दियान टायगर बघितला की नाही? टायगर बघितलंस की नाही? तर गाईज आम्ही ऑर्डर केलेला सेजवान नूडल्स कॉम्बो, कोक आणि अल्फ्रेडो व्हाईट सॉस पास्ता. तर त्याला खूप भूक लागली आहे, तर खाऊन घेतो, नंतर तुम्हाला दाखवतो बाकीची राणीची बाग. तर गाईज बाहेर खूप गरमी आहे आणि अशा गरमीत मला गोळा खायची क्रेविंग झाले. तर चला आपण आईस गोळा खाऊया. आपको भी होगा? ऑरेंज. थँक्यू. नाही बघत राहते ही जाऊन. नंबर आहे. क्रियांश खातो आता आईस्क्रीम. गाईज इथे बर्ड्स पॅराडाईज बनवलं आहे, पक्ष्यांचे नंदनवन. तर चला बघूया आता कोणकोणते पक्षी आहेत. स्कूलची पिकनिक आली वाटतं. मालाबार पाईट हॉर्नबिल गणेश. वा, हा बघा मस्त पोट मारून उभं आहे. हॉर्नबिल, करण पोपट, अलेक्झांड्रियन पॅराकिट. किती सारे पोपट आहेत मस्त. मिलिटरी मॅकाव. कुठे आहे कुठे आहे? किती मोठे आहेत बघ. आफ्रिकन ग्रे पॅरॉट. राखाडी पॅरॉट. राखाडी पॅरॉट बघा, सेम कबूतर सारखे दिसतात. कॉकटेल. हा पिकॉक. पिसारा फुलाला ना म्हणून वाटत नाही. क्रियांश बघतोय टॉटॉइस. क्रियांश काय आहे तो?
क्रेंच काय आहे? टॉर्टॉइस. बघा टॉर्टॉइस कसं पोहते पाण्यात. टॉर्टॉइस. क्रेंच कसा पोहतोय टॉर्टॉइस? अरे वा वा. हो बघितला बघितला. हे वेगळी जातीच आहे वाटतं. इंडियन फ्लॅग शेल टर्टल. डिफरन्स बिटवीन पान कासव आणि जमिनीवरील कासव. हा आहे बुट्टी कासव, स्टार टॉर्टॉइस. हा एक क्रोकोडाईल कक्ष, खूपच सुंदर बनवला आहे. पाहू शकता किती सुंदर बनवलं आहे क्रोकोडाईल पाहण्यासाठी अंडर वॉटर. क्रियांश पाहू शकता अंडर वॉटर व्ह्यू. मस्त क्रोकोडाईल स्विम करते आता. वाव. पहा क्रियांश आणि दियान मस्त क्रोकोडाईलची सवारी करतात. आता क्रोकोडाईलचा वरून व्ह्यू बघू. तोंड वासूनच बसले. हा किती मोठी क्रोकोडाईल आहे. राणीच्या बागेत जागोजागी मस्त सेल्फी पॉइंट सुद्धा लावले आहेत फोटोग्राफीसाठी. हे आहे जॅपनीज गार्डन. क्रेंच काय आहे? क्रेंच काय आहे? पांडा. गुड. क्रेंचचा फेवरेट. राणीच्या बागेचं नाव ठेवलंय वीर माता जिजाबाई भोसले उद्यान, म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आई. पाहू शकता त्यांचं खूप छान स्मारक बनवलं आहे. तर गाय जे आहे लाजाळूचं झाड, हात लावल्यावर लाजते ती. बघा पानं बंद होतात हात लावलं. लाजली. लाव दियान, लाव हात लाव, बघूया लाजते की नाही. रे लाजते. बघा तर गाईज लहान मुलांसाठी खेळायला मस्त मोठं गार्डन सुद्धा आहे. तुम्ही पाहू शकता
शाळेतली बच्चे कंपनी किती एन्जॉय करते. तुम्ही पाहू शकता जायंट एलिफंट. गाईज आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलं राणीच्या बागेत. मला एक गोष्ट सांगायला आवडेल, जेवढे पण वाईल्ड ॲनिमल्सचे एक्झिबिट्स आहेत ते खूपच सुंदर बिल्ड केले आहेत. इंटरनॅशनल झूच्या लेवलचे एक्झिबिट्स बनवले आहेत. काही प्राणी मिसिंग आहेत राणीच्या बागेत, पण झू हळूहळू ॲड करते, जसं की सिंह, उल्फ तुम्हाला लवकरच राणीच्या बागेत पाहायला मिळतील. मी सर्वांना रिकमेंड करेन ही प्लेस, तर राणीच्या बागेला नक्की व्हिजिट द्या. तर मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच एंड करूया. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा लवकरच भेटूया अशा नवनवीन व्लॉगसोबत. बाय बाय.